आमच्याकडे एसी नाही आहे, आम्ही एसी लावलेला नाही आहे. मग का नाही लावला? तर त्याची कारणं आपण म्हणतो की आमच्याकडे का ना ह्यातली शाश्वतता काय आहे, तर चांगल्या घरामध्ये राहावं, चांगलं अन्न खावं आणि चांगला परिसर तिथे बघावा. त्यामुळे ह्याचं प्रयोजन आहे, म्हणून आम्ही एसी नाही ह्याच्यावर अगदी ठाम आहोत. फूड फॉरेस्ट आहे, म्हणजे आपण इथे वनसंपत्ती जैवविविधता एवढी प्रचंड आहे की 200-250 प्रकारची झाडं आहेत. त्यामुळे इथलं आपण म्हणतो की बाहेर जर 35 टेम्परेचर असेल तर आपल्या इथे साधारणतः ते 30 पर्यंत जातं की 30-32 पर्यंत जातं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे एक 3-4 डिग्रीचा सेंटीग्रेडचा फरक इथे मिळतो. मी लावू शकत नाही का? असं नक्कीच नाही आहे, लावू शकतो, पण ह्यालाही अनेक कारणं आहेत. एक पहिलं मुख्य कारण आहे ते पर्यावरणाचं आहे. त्यामुळे आपण आत्ता आज इस्रोने म्हटलं आहे की 1.7%नी टेम्परेचर वाढलेलं आहे आणि ते वाढलं आहे. त्याच्यामुळे त्याचं प्रचंड त्याचं म्हणतात तसं 25% रेस्पिरेशन किंवा इव्हॅपोरेशन रेट वाढला आहे आणि वाढलेलं ते अनाकलनीय वातावरण आहे. त्याच्यामध्ये आपण अजून एक भागीदार असावं का? तर नक्की नाही. तर ते भागीदारी त्याच्यातली भागीदारी न करता आपण इथे एसी नाही ह्याच्यावर आपण म्हटल्यानंतर खरं येणारा पर्यटक हे सगळं अनुभवायलाच येतो. त्यानिमित्ताने तो तिथला आस्वाद घेतो आणि म्हणतो एसी नाही म्हणूनच आम्ही इथे येतो आणि त्यांचं शेअरिंग ते करत असतो आणि पुन्हा पुन्हा हे सगळं लोकांना सुचवत असतो. स्वतःचा अनुभव लोकांशी शेअर करत असतो.